गाईज आता आम्ही उज्जैनला चाललेलो आहे. आता यो पार्ट 2 मध्ये टाकतो कारण की तो कालचा पक्का मोठा ब्लॉग होईल. आता आम्ही नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे. तिथं नाश्ता करायचा आहे. बोनट व भाकरी बिकरी तापून घेतल्या भावासने. आता इथं चिल्ली आहे मस्त पनीर चिल्ली. मस्त भाकरी घ्यायचो आणि मग निघतो उज्जैनला डायरेक्ट दर्शन करण्यासाठी. तर नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही थेट उज्जैनला निघलो. आता ड्रायव्हर पण चेंज झालेला आहे. याचं बोलतं पाय जरा बोलतं माझं जास्तच होता मध्ये दुखतान. तर ड्रायव्हरच्या अपेक्षा बोलतं गाणी लावा. अरे टावेल कुठे चालले मध्ये दे फेकून तिकडे. फाटते याची गाण नाही बोलतं माझी व्हिडिओ कार. बोला ते किती गाड्या येतात बघू तुमच्या समोर. कुठे गाडी इथून ओव्हरटेक करू शकतो तुम्ही नाही करत तुम्ही. हा मग ते दिसतंय आम्हाला याच्यावरून किती जागा आणि तुम्ही कशी चालू त्याच्यावरून दिसतंय आम्हाला. एर्टिगा सारखी चालवा नाही तर वॅगनर सारखी चालवा पण गाडीच चालवा तुम्ही ना. तुमची फाटते का नाही ते बोला. 100% फाटली माझी. मग तर याच विषयावरती मी आता हा ब्लॉग एंड करत आहे गाईज. बाय. स्टारबक्स पाहिजे तुम्हाला. हा मग ती तुमच्या बर्थडेची पार्टी पेंडिंग आहे मग त्याचं काय. फालतू 2000 रुपये जातील ते माहिती. हा ते 2000 जातील बरोबर आहे. त्यापेक्षा आपण कुठेतरी बसू ढाब्यावरती बसू. चला ते जयपूरला जाऊ आणि उज्जैनचं 4000 ऐकून त्यांची स्टारबक्सला जायची बाता केली हवी आणि इथंच हारले आहो मी. तर मी आता ब्लॉग पण बनवायच्या मूडमध्ये नाही आहो कारण मला झोप आले तरी मी बनवता. का बनवता तर तुम्ही बघता टाइमपास करता म्हणून. तुम्हाला काही काम नसते करा बसल्या बसल्या. ऋतिक रोहन आलं नाही रुतबा 2 रुतबा कमी झाले. बंटी बिचारा पिक्चर बनवून घेतली. हा एवढ्या गाड्या लागल्या म्हणून भाऊची गाण फाटते. हा एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक. तर असा विषय आहे म्हणून भाऊ थंडावले आमचा. नाही तर तुम्ही 110 ना रात्री बघला असेल 110 120 स्पीड होती आमची. आता 62 60 बस. चला बाय. तर गाईज आता उज्जैनचा मेन गेट आलेला आहे बघू शकता तुम्ही. गाईज दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही फायनली उज्जैनला पोहोचलोय. आता जरा तिथे पोलीस साहेब धाडलेला आमचा लायसन बघला. ते कसं दिल्लीला कांड झालं ना मोठा तेच होते आम्हाला. बॉम्ब आहे का बोलते. काय बोलला तो. तिकडे माझी इकडे तो बोलला का ड्रायव्हर होता आंध्रा आहे. नाही रे बोला आणलाय चकना काय बोलला. ड्रायव्हर एकदम परफेक्ट आहे पण थोडा डोळे ते पण त्यांनी चष्मा लावलाय नाही एवढा समजून येत पण तो चकना सुरू आहे. वापस एकदा. अरे 3 धागे वाला निवृत्ती पाटील आला. बाबा का दिवाना. बाबा का दिवाना 3 धागा बांधेगा ना मेरा भाई. आता जनेन पण बांधे घेतले. बांधले तर मी भरची आहो का बांधायला. आतमध्ये टाकू ना. आम्ही फायनली उज्जैनला पोहोचलोय रे. आता गाडी पार्किंग करून मस्त दर्शन घ्यायला चाललेलं आता. मला वाटतं खूप गर्दी आहे वाटतं. पार्किंग तर बघा फुल झालेली इथे. जेव्हा जरा टोन बिन राहू मस्त आता निघले. चष्मेश मला मस्त जायचा आता उज्जैन. जय श्री महाकाल. 100ला फक्त जास्त नाही. सगळं माहिती सगळं निसा नाटक नको करू. मजा घ्यायला फक्त बोलला तो बाई. एवढा आहे शर्तींचा बनला डायरेक्ट राहुल भाई. चलो आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे सर्व 4 टिकला बिकला लावून मस्त पैकी ओढणी घेऊन. जय श्री महाकाल. भावेश कहणे जय श्री महाकाल. चला आता गाईच लाईनीत भेटतो मला दर्शनाच्या. आता झालेला आमच्या सोबत मोठा 5 रुपयाला
250ला. मोठा स्कॅम ना भाऊ. काय बोलायचं आता. काय आता आम्ही दर्शनासाठी रांगेत लागत चाललेलो आता. तर रांगुडे रे बघू शकता काय पूर्ण व्ह्यू. हे लाईन कुठे. या लाईन ही लाईन आहे. चला आता आम्ही दर्शन करून निघालोय आता इथून. आता आम्ही कुठे जायचं आपल्या कालभैरव ना. कालभैरव मंदिराचं दर्शन करून मस्त रूम घेऊन इथं स्टे करणार आहे आज आम्ही. मग उद्या निघू आम्ही मथुरासाठी. सगळं भेटतो आता कालभैरव मंदिरात. आता महाकालचं दर्शन झालंय. आता आम्ही कालभैरवसाठी निघलोय. रिक्षा केलंय. आमची कार मस्त पार्किंग मध्ये लावली इथे. राहू दे बोलू या ना आंबा कमवून देतात रिक्षावर आपण. इथे आपली कार घुमवायची. चलो भेटतो आता मंदिरातून. आता आम्ही कालभैरव मंदिरात पोहोचलेलो आहे. आज स्पेशल दिवस म्हणजे बाबाचा जन्मदिवस पण आहे. आम्ही त्या दिवशी आता दर्शनासाठी आलेलो आहे खास. गर्दी बघू शकते तुम्ही किती. बेकार लाईन पण असेल आता. बघू आता दर्शन घेतो. काही 2 घंटे झाले आमच्या दर्शनाला. पक्की गर्दी होती कारण की बाबाचा जन्मोत्सव होता. ते फिट गर्दी होती. आता आम्ही निघले बाहेर 2 घंटे. आता एनर्जी सगळी डाऊन झाले. आता पोराला तर निसा झोपायला बोलता आता. रात्री उज्जैनच्या लाईट शो बघायला आलेले आणि पुरं व्ह्यू बघू शकता कसं आहे. मस्त पुरं लाईटने वाढलेलं आहे. आणि तिकडे लेझर लाईटचा शो चालू आहे. आता जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. पूर्ण गँगला बेकार थंडी बिंडी आहे. जॅकेट विकेट घालणार आहे सगळं. यो 22 केने ड्रेसिंग मारून फुल गरम नाही ला फुल. देवाचं टेक्चर बघू शकता कसं आहे. आपलं ते काय ते सागर मंथनचं हे केलेलं आहे टेक्चर. त्यावेळी मस्त काम केलेलं आहे ते बघू शकता. काय सागर मंथन एकदा फोटोशूट पण चालू आहे. पुरं ब्रह्म पण टेक्चर बघू शकता काय तुम्ही कसं केलेलं आहे. मस्त एक नंबर. उज्जैन बघा काय रात्रीचे इकडं पूर्ण चालू आहे. पूर्ण गाईज रेंज शो चालू. दाखवतो तुम्हाला जवळ जाऊन बघू शकता काय. बेकार 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 गाईज बघू शकता किती पब्लिक आहे इथे बघायला. आपली इथे काय डोक्याला काय होतं. बाबा आजोबा इथं फुफा म्हणजे कोण. फुफाचा अर्थ काय होती. मावशा ना. इथं फुफा म्हणजे यांचा डोकरा आजास. हा का. कुठं मध्य प्रदेश उज्जैनला. ओके. फुफा म्हणजे कोण रे. अरे वो हस्बैंड को क्या बोलते हैं आपने. फुफा म्हणजे कोण. कायच पप्पा पानवाला. माझं मंदिर आहे. जय मातरम आणि घोषणा देऊन झाल्यात आमच्या. आता काय आता रूमवर जातो. चला गुड नाईट. आता इथंच ब्लॉग मी एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. चला बाय.